नमस्कार मित्रांनो, प्रसाद नेहमी उजव्या हातातच का दिला जातो? डावा हात खरंच अशुभ असतो का? जाणून घ्या ज्योतिषशास्त्रानुसार. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. प्रसाद नेहमी उजव्या हातातच का घेतला जातो, डाव्या हातात का नाही, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. हिंदू सनातन धर्मात अनेक रीती परंपरा पाळल्या जातात, ज्या फार पूर्वीपासून अत्यंत परंपरेने आणि निष्ठेने चालत आलेल्या आहेत. आजही आपण या परंपरा फॉलो करतो. यामधलाच एक नियम म्हणजे मंदिरात जाताना जेव्हा आपण प्रसाद हातात घेतो, तेव्हा तो प्रसाद नेहमी उजव्या हातातच घेतो. मात्र हा प्रसाद नेहमी उजव्या हातातच का घेतला जातो, डाव्या हातात का नाही, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. उजव्या हाताचे महत्त्व नेमके काय आहे? धार्मिक मान्यतेनुसार आपला उजवा हात फार ऊर्जा प्रवाहित करतो. या हाताला शुभ ऊर्जा आणि सूर्याचं प्रतीक देखील मानलं जातं. तर डावा हात हा चंद्राशी संबंधित आहे. यामुळेच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना हातात प्रसाद ठेवला जातो आणि म्हणूनच तो नेहमी उगवत्या दिशेने म्हणजे सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि ऊर्जा प्रवाहित करणारा असावा. यामुळेच प्रसाद उजव्या हातात घेतला जातो. यामुळे देवाचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि आपली अडकलेली कामे निर्विघ्नपणे पूर्ण पार पडतात. डावा हात खराच अशुभ असतो का? ज्योतिषशास्त्रानुसार आपण अनेक महत्त्वाची कामं डाव्या हाताने करतो, त्यामुळे दोन्ही हात खरं तर खूप महत्त्वाचे आहेत. मात्र धार्मिक मान्यतेनुसार डाव्या हातात प्रसाद घेणे शुभ मानले जात नाही, कारण ह्या हाताने शुभ ऊर्जा प्रवाहित होत असते. प्रसाद कसा ग्रहण करावा? तर धार्मिक मान्यतेनुसार तुम्ही जेव्हा प्रसाद ग्रहण कराल तेव्हा तो उजव्या हातातच घ्यावा. तसेच प्रसाद हातात घेण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्यावेत. तसेच त्यानंतर दोन्ही हात जोडून देवाचा आशीर्वाद घ्या आणि समोर आलेल्या शुभ दिवसाबद्दल देवाचे आभार माना आणि त्यानंतरच प्रसाद घेऊन तो ग्रहण करावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.